जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं YouTube चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्ही कंप्लीट बघितला तर तुम्हाला अजिबात कुठल्याही व्हिडिओमध्ये स्वतःचा आवाज द्यायची पण गरज नाही आणि स्वतः चेहरा दाखवून व्हिडिओ बनवण्याची पण गरज नाही। संपूर्ण काम तुमचं AI करणार आहे आणि मित्रांनो फक्त अर्ध्या ते 1 तासामध्ये तुम्ही तुमचा दिवसाचा व्हिडिओ जो आहे तो बनवू शकता आणि चॅनलवरती अपलोड करून लाखोंमध्ये अर्निंग करू शकता। मित्रांनो, मी असंच हवेमध्ये बोलत नाही, मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे। तर या ठिकाणी मी जे आहे ते माझ्या मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करतो आणि हा एक चॅनल आहे, हा चॅनल बघू शकताय 20.9 लाख म्हणजे जवळपास 21 लाख सबस्क्राइबर होत आलेले आहेत आणि फक्त 22 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत YouTube चॅनलवरती। चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो। तर हा चॅनल जो आहे तो फक्त 18 फेब्रुवारी 2025 मध्ये ओपन केलेला आहे, म्हणजे फक्त 4 ते 5 महिन्यामध्ये हा चॅनल ग्रो केलेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही पॉप्युलर व्हिडिओ जो आहे तो 11 करोड वरती आणि हा मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो AI वरती जनरेट केलेला आहे आणि सेम असाच व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून बनवू शकता। जे काय आहे ते तुम्हाला साइडला दाखवत आहे मी, अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईल फोनवरून बनवू शकता, कारण हा व्हिडिओ देखील मी माझ्या मोबाईल फोनवरूनच बनवलेला आहे। तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ कंप्लीट बघा आणि सोबतच चॅनल मॉनिटाइज देखील तुमचा होणार आहे, कसा होणार आहे ते देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणार आहे। व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या SP टेक मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाहीत। आणि मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे ते बरेच लोक असे व्हिडिओ कोर्समधून विकत आहेत, पण हा व्हिडिओ जर तुम्ही कंप्लीट बघितला थोडासा मोठा होईल, बट हा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघितला तर पूर्ण कोर्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार अगदी फ्रीमध्ये। सो व्हिडिओ जराही स्किप न करता बघा। मित्रांनो, साइडला तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल आणि क्रोम ब्राउझरवरून आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो कंप्लीट बनवणार आहे। कसा बनवायचा आहे, काय बनवायचं ते संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला बघायला भेटेल। एकही स्टेप जर तुम्ही मिस केली तर तुम्हाला असा व्हिडिओ अजिबात बनवता येणार नाही, ठीक आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा क्रोम ब्राउझरवरती यायचं, इथं तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ChatGPT हे सर्च करायचं। ओके, ChatGPT हे मी सर्च केलेलं आहे। ChatGPT सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला ChatGPTचा जो आहे तो ऑफिशियल ChatGPT फ्रॉम OpenAI दिसेल किंवा खाली OpenAI वगैरे ChatGPT कुठलेही तुम्ही ChatGPT यातील ओपन करून घ्या। त्यानंतर स्टार्ट नाव वरती इथे क्लिक करायचं। असे ॲप्लिकेशन पण तुम्हाला भेटेल प्ले स्टोअरवरती, बट क्रोम ब्राउझरवरून चालून जाईल काम, काही अडचण नाही। तर मित्रांनो तुम्हाला काहीसा अशा प्रकारे इंटरफेस दिसणार आहे। त्यानंतर तुम्ही इथं आस्क एनिथिंग जे आहे यामध्ये तुम्ही कुठली स्टोरी क्रिएट करणार आहात ती स्टोरी टाकायची। तुम्हाला काही स्टोरी वाटत असेल ती स्टोरी टाकू शकता, ठीक आहे। तर मी इथं हिंदीमध्ये टाकतो, कारण हिंदीमध्ये थोडेसे जास्त व्ह्यूज येऊ शकतात। सो तुम्ही हिंदीमध्ये स्टोरी जर क्रिएट केली AI वरती तरी चालेल, ठीक आहे। तर मी इथे लिहितो, एक गांव में एक लड़का था, एक लड़का था, वह गरीब था, ऐसा एक स्टोरी बनाओ 30 सेकंड के व्हिडिओ के लिए, ठीक आहे। इथं जर मी असं प्रॉम्प्ट याला दिला तर इथं जस्ट जे आहे ते तुम्ही बघू शकता, सेंड केल्यानंतर हे आपल्याला काही सेकंदातच एक स्टोरी क्रिएट करून देईल, ठीक आहे। व्हिडिओ स्क्रिप्ट 30 सेकंद, भावुक बॅकग्राऊंड, दृश्य लहान गाव, एक लहान गाव, मातीचा रस्ता, फाटलेले कपडे, ठीक आहे। तर इथं मराठीमध्ये टाकलेले, त्यानंतर आपण इथं हिंदी में लिखो अच्छे से असं जर सेंड केलं तर परत स्टोरी हिंदीमध्ये आपल्याला तो जनरेट करून देईल, ठीक आहे। तर इथं बघू शकताय गाव का छोटा रस्ता आणि सगळे म्हणजे सीन वाईज दिलेलं आहे त्यांनी। तर आपण इथं काय टाकूया, वॉइस क्रिएट करना है और अच्छे से लिखो, ठीक आहे। इथं मी और अच्छे से लिखो असं लिहिलेलं आहे। तर हे बघा, यांनी परत एक वेळेस आपल्याला स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे, ठीक आहे। थोडंसं आणखीन खाली गेल्यानंतर तिथे स्क्रिप्ट क्रिएट होईल। ओके, हे यांनी काय लिहिलेलं आहे, कंसात वगैरे पण सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत, पण आपण काय करूया, और ठीक लिखो, बिना सीन के असं जर प्रॉम्प्ट दिला तर प्रॉपर अशी स्टोरी आपल्याला जोपर्यंत स्टोरी क्रिएट होत नाही तोपर्यंत आपण हे जे आहे ते लिहायचं आहे, ठीक आहे।
आता इथं बघू शकता हे सगळं म्हणजे मगाशी सीन वगैरे होतं, तर आता इथं विदाउट सीन दिलेलं आहे. ठीक आहे. एक छोटे से गाँव में एक लड़का रहता था, वो बहुत गरीब था, न अच्छे कपड़े न जूते न किताबें, लेकिन उसके सपने बहुत बड़े थे. लोग हसते थे, कहते थे इससे कुछ नहीं होगा, लेकिन म्हणजे ही स्टोरी क्रिएट झालेली आहे. ठीक आहे. आपण पूर्ण वाचायला नको, जस्ट इथून आपण एक कॉपी करून घ्यायची. तर मी आता बघू शकता कॉपी केलेले. ओके, इथं मी स्टोरी ही जी आहे ती पूर्णपणे कॉपी करून घेतली. इथं कॉपीवरती क्लिक करायचं. आता ChatGPTचं काम आपलं अजून संपलेलं नाही, तर ते पुढं तुम्हाला मी सांगणार आहे काय करायचं. तर त्यासाठी आणखीन एक आपण इथं टॅब ओपन करूया, एक नवीन टॅब ओपन करूया, ज्यामध्ये आपण काय टाईप करायचं आहे, पॉप AI. ओके, पॉप AI ही वेबसाईट आपण सर्च करायचे. यावरती क्लिक करून ओपन करून घ्यायचे. आता ओपन केल्यानंतर खाली थोडंसं स्क्रोल केल्यानंतर कन्वर्ट टेक्स्ट टू स्पीच असा ऑप्शन भेटेल, यावरती क्लिक करायचं आहे. इथं लँग्वेज सिलेक्ट करायची, हिंदी US आहे, तर इथं थोडंसं खाली गेल्यानंतर हिंदी इंडिया येईल. हिंदी इंडिया केल्यानंतर यात थोडेसे आवाज आहेत, ते आवाज तुम्ही ऐकू शकता. पृथ्वी हमारा जीवन यापन का घर है जो हमें सभी आवश्यक. पृथ्वी हमारा जीवन यापन का घर है. पृथ्वी हमारा जीवन यापन का घर है जो हमें सभी आवश्यक. ठीक आहे. मला महेश आवाज चांगला वाटतो, तर मी महेश सिलेक्ट केलेला आहे. ओके, महेश सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं आपण महेश सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथं बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे अशा सोडायच्यात आणि इथं आपल्याला प्रॉम्प्ट लिहायचं म्हणजे स्टोरी लिहायची. इथं पेस्ट केलेली आहे मी स्टोरी आणि खाली जस्ट प्ले ऑप्शनवरती आपण इथं क्लिक करायचं आहे. ओके, प्ले ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काय म्हणते, पुढं 30 टास्क आहेत अजून, ते कंप्लीट झाल्यानंतर आम्ही व्हॉइस जनरेट करतो. एक वेळेस कॅन्सल करा, परत एक वेळेस करा, त्यानंतर किती दाखवते, 30च दाखवते, काय प्रॉब्लेम नाही. थोड्या वेळानं आपण ट्राय करू. तोपर्यंत आपण काय करूया, इथं जे आपण कॉपी केलेलं आहे ते इथं पेस्ट करू. पेस्ट केल्यानंतर इथं खाली काय लिहायचं आहे, सीन के, इथं आपण इंग्लिशमध्येच टाईप करू, सीन के हिसाब से प्रॉम्प्ट लिखो 3D कार्टून वाले आणि सेंड केलं तर आता आपल्याला हे प्रॉम्प्ट लिहिल. ठीक आहे, प्रॉम्प्ट लिहून देईल आणि हे प्रॉम्प्ट सीन वाईज असणार आहेत. म्हणजे काय, जसे सीन आहेत, गाँव और लड़का, गरीबी की एहसास, ठीक आहे, लोगों की हंसी, मेहनत करता हुआ लड़का, अफसर बनना और अंतिम प्रेरणादायी शॉट. ठीक आहे, असे 6 प्रॉम्प्ट आपल्याला लिहिलेले आहेत. तर आता आपण इकडे आपण चेक करूया की हे आपल्याला व्हॉइस जनरेटवरती अजून 23 टास्क दाखवतोय. हे काम बॅकग्राऊंडला चालूच राहील. आपण व्हॉइस लास्टला जनरेट करूया, आपण पुढचा सीन तोपर्यंत क्रिएट करूया. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गुगलवरती जायचं, गुगल AI स्टुडिओ. ठीक आहे, गुगल AI स्टुडिओ असं जर लिहिलं आपण तर इथं बघू शकताय गुगल AI स्टुडिओ असं एक खाली ऑप्शन आलेलं आहे. या वेबसाईटवरती जायचं, गुगल AI स्टुडिओच्या वेबसाईटवरती जायचं आहे, जी ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं, या कोपऱ्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन बघायला भेटतील. इथं 5 ऑप्शन आहेत. तर यात 3 नंबरला एक आहे, तो आहे कुठला, व्हिडिओ जनरेटरचा. तर त्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, हे 3 नंबरचा केल्यानंतर व्हिडिओ जनरेटरचा ऑप्शन येईल. इथं मी 3 नंबरचा सिलेक्ट करतो. ओके, आणि यात VEO हा एक ऑप्शन दिसेल, तर हा आपण सिलेक्ट करायचा आहे. VEO सिलेक्ट केलेला आहे आपण. आणि त्यानंतर आता आपण काय करूया, 1 नंबरचा जो प्रॉम्प्ट ChatGPTने आपल्याला दिलेला आहे, गाव का लड़का, गाव और लड़का, तर तो आपण कॉपी करू इथून. ठीक आहे, इथून हा मी असा कॉपी करून घेतो. अशा प्रकारे इथं कॉपी आपण करायचं. ओके, कॉपी केलेला आहे. कॉपी केल्यानंतर इथं यायचं जनरेटमध्ये आणि इथं तो प्रॉम्प्ट पेस्ट करायचा. ओके, प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, इकडची साईडची सेटिंग बघा तुम्ही. तर ॲक्सेप्ट रेशो, आता आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतोय किंवा लॉंग व्हिडिओ बनवायचा असेल 16:9 घ्या, पण आपल्याला शॉर्ट बनवायचं तर त्यासाठी 9:16 असा उभा रेशो सिलेक्ट केलेला आहे. आणि यात बाकी काहीसुद्धा छेडछाणी करायचं नाही तुम्ही. जस्ट हा प्रॉम्प्ट आहे, इथं जस्ट तुम्ही रन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, रन ऑप्शनवरती क्लिक केलं. रन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं खाली बघू शकताय रनिंग दिसेल ऑप्शन. ओके, 6-7 सेकंद दिसलेत, जवळपास 50 सेकंद टाईम गेल, म्हणजे 1 मिनिटात एक सीन तयार होतोय. सो मित्रांनो, सीन तयार होईपर्यंत व्हिडिओला जर अजून लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण कंप्लीट डिटेल्समध्ये मी तुम्हाला हे शिकवत आहे आणि यासाठी खूप जास्त रिसर्च लागते मित्रांनो आणि खूप जास्त टाईम लागतो. सो सगळं फ्रीमध्ये तुम्हाला सांगत आहे आणि याच्यातून तुम्ही चांगली अर्निंग देखील करू शकता. ती कशी ते पुढे सांगणार आहे, मॉनिटाईज कशा प्रकारे होऊ शकतो. सो लाईक केला नसेल लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, तर इथं 34-35 सेकंद झालेले आहेत. ओके, तर मित्रांनो टायमर आपला स्टॉप झालेला आहे आणि इथं लोडिंग चालू आहे. ठीक आहे, आता लोडिंग झाल्यानंतर इथं बघू शकता आपला व्हिडिओ
बनून रेडी आहे, एक सीन आपला रेडी आहे. तर मी प्ले करून दाखवतो. एक गावातला लहान मुलगा आहे आणि तो चालत निघालेला रस्त्यानं. हा एक सीन आपला क्रिएट झालेला आहे. इथं तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिसतोय. या डाउनलोड ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथून जस्ट जे आहे ते डाउनलोडिंगवरती स्टार्ट झालेलं आहे. फाईल आपली डाउनलोड झालेली आहे. आता आपण काय करायचं, परत आपला दुसरा प्रॉम्प्ट जो आहे, हा दुसरा प्रॉम्प्ट अजून एक वेळेस तुम्हाला समजलं नसेल तर मी दाखवतो. दुसरा प्रॉम्प्ट इथून आपण गरीबी का एहसास, हा आपण एक प्रॉम्प्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. प्रॉम्प्ट इथून कॉपी केलेला आहे आपण. प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर परत त्या वेबसाईटवरती जायचं आहे. इथं जो प्रॉम्प्ट दिला होता आपण मगाशी तो पूर्णपणे आपण रिमूव्ह करायचा इथून. ओके, हे मी इथून सिलेक्ट करतो, आधी सिलेक्ट ऑल, रिमूव्ह करतो आणि इथं हा पेस्ट करतो प्रॉम्प्ट नवीन आणि परत सारखंच रन करतो. आणि त्याआधी आपण इथं 9:16 जो आहे तो बाय डिफॉल्ट सेट असतो. ओके, तर मित्रांनो बघितलं आपण सीन कशा प्रकारे क्रिएट केला. आता 6 प्रॉम्प्ट आपल्याला आलेले ChatGPT करून, तर 6च्या 6 आपण जे आहे ते सीन अशा प्रकारे क्रिएट करून घ्यायचे. तर 6 सीन क्रिएट करत गेलो तर आणखी आपला व्हिडिओ जो आहे तो 7-8 मिनिटं मोठा होऊ शकतो. सो मी पटापट जे आहे ते सीन क्रिएट करून घेतो आणि सीन क्रिएट केल्यानंतर आपण इथं ऑडिओ आपला तयार झालेला आहे का बघूया. ऑडिओ अजून आपल्याला 11 टास्क दाखवत आहे, तर थोडासा आपण वेट करूया कारण फ्री आहे त्यामुळे थोडंसं टाईम जातोय. ओके, काही विषय नाही. मी थोडंसं जे आहे ते व्हिडिओ स्टॉप करतो आणि हे ऑडिओ वगैरे जनरेट झाल्यानंतर पुढचं रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवतो. ओके, तर मित्रांनो बघू शकताय हे जे ऑडिओ आहे, ऑडिओ पण जनरेट झालेला आहे. मी एक वेळेस प्ले करून दाखवतो. इस गांव में एक लड़का रहता था. वो बहुत गरीब था. ना अच्छे कपड़े, ना जूते, ना किताबें. ठीक आहे, म्हणजे आपला ऑडिओ जनरेट झालेला आहे. त्यानंतर इथं डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून हा इथं डाउनलोड करून घ्यायचा आहे. इथं डाउनलोडवरती क्लिक करून हा मी डाउनलोड करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, म्हणजे ते व्हिडिओ पण जे होते ते 6 स्क्रिप्ट होत्या, बट त्यातल्या मी 5 मला योग्य वाटले. त्या 5 स्क्रिप्ट म्हणजे प्रॉम्प्ट होते त्याचे व्हिडिओ 5 जनरेट केलेले आहेत. आता जनरेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, VN ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ओके, VN ॲप्लिकेशन तुम्हाला इझिली प्ले स्टोअरवरती भेटून जाणार आहे. त्यानंतर इथं प्लसवरती क्लिक करतो आणि इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून इथं सेव्हवरती क्लिक करतो. त्यानंतर इथं बघू शकताय हे जे 5 व्हिडिओ जनरेट केलेले आहेत हे एक एक करून ओळीने आपण इथं ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, 5 व्हिडिओ ॲड केले. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, ऑडिओ ऑप्शनवरती क्लिक करून म्युझिकमध्ये जायचं आहे. जो आत्ता आपण डाउनलोड केलेला होता तो डाउनलोड केलेला ऑडिओ इथून आपण पहिल्यांदा ॲड करून घ्यायचं. ओके, तर इथं मी डाउनलोडमध्ये आलेलो आहे आणि इथं सॉर्ट बाय जे आहे ते न्यूएस्ट फर्स्ट करूया आणि इथं जो आपण क्रिएट केलेला ऑडिओ आहे पॉप AI वरचा तो ॲड करून घेऊया. तो आपण ॲड करूया. इथं न्यू एक फोल्डर क्रिएट करू आपण, न्यू 2 किंवा W नावाने, आणि यामध्ये आपण ॲड केलेलं. ओके, आता हा आपण यूजवरती क्लिक करून यूज करून घ्यायचं आहे. आता यूज केल्यानंतर इथं राईट क्लिक करायचं आहे आणि याला एडिट कशा प्रकारे करायचं आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा बघा इथं, एक छोटे से गांव में एक लड़का रहता था. वो बहुत गरीब था. ना अच्छे कपड़े, ना जूते, ना किताबें, लेकिन उसके सपने बहुत. आता हा ऑडिओ जो आहे हा ऑडिओ व्यवस्थितरित्या जे आहे तेच आपण ॲड केलेला आहे. पण थोडासा स्पीड कमी आहे, बट काय विषय नाही, थोडा स्पीड कमी आहे त्यामुळे आपण पहिला जो क्लिप आहे त्याचा थोडासा रेग्युलर जो आहे त्याचा स्पीड कमी करणार आहोत. एक आणि इथं बघू शकता किताबें, लेकिन उसके सपने. इथं सपने बडे थे आहे, तिथं आपण ही 2 नंबरची क्लिप ॲड करूया. लेकिन उसके सपने. ठीक आहे, इथं स्वप्न बघत बसलेला आहे तो सीन इथं ठेवूया. ओके, म्हणजे हे आपलं मागपुढं झालेलं आहे. लेकिन उसके सपने बहुत बड़े थे. लोग हंसते थे, कहते थे. आता लोग हंसते थे तिथं आपण हा सीन टाकायचा आहे. ठीक आहे, इथं बघू शकताय. हंसते थे, कहते थे, इससे कुछ नहीं होगा. इथं आता ऑडिओमध्ये काय होते, काही केसेसमध्ये थोडासा वेगळा आवाज येतो. तिथं वेगळा नहीं होगा. लेकिन उस. ठीक आहे, तर इथून आपण कट करायचा. ऑडिओ थोडासा वेगळा आहे. ठीक आहे, हा ऑडिओ मधला कट केलेला मी. एखाद्या वेळेस होते, असं प्रत्येक वेळी नाही होत. होगा, लेकिन उसने किसी की बात नहीं मानी. वो रोज मेहनत करता, छोटी छोटी चीजों से सीखता, और एक दिन वही लड़का. आता इथून थोडा वेगळा सीन जनरेट होतो. एक बड़ा अफसर बन गया, क्योंकि सपने हालात नहीं देखते, मेहनत और जिद देखते हैं. ठीक आहे, आता आपली स्टोरी झालेली आहे. त्यानंतर आपण हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा. ओके, व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये इझिली जो आहे तो सेव्ह होऊन जाईल. ओके, सेव्ह झाल्यानंतर तुम्ही जो आहे तो मगाशी जसं मी स्टार्टिंगला दाखवला
तशा प्रकारे व्हिडिओ जर तुमचा दिसून जाईल। आता मित्रांनो हा व्हिडिओ अपलोड करताना कसा करायचा जेणेकरून आपल्या चॅनलवरती रिव्ह्यूज्ड कंटेंट येणार नाही आणि चॅनल मॉनिटाईज होईल, तर त्यासाठी मित्रांनो नवीन एक फीचर यूट्यूबने काढलेलं आहे। ज्यावेळी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करता, अपलोड झाल्यानंतर अल्टर्ड कंटेंट नावाचा एक ऑप्शन येतो। त्या ठिकाणी जर तुम्ही येस सिलेक्ट केलं तर यूट्यूबला वाटेल की हा व्हिडिओ तुम्ही AI वरून जनरेट केलेला आहे, म्हणजे समजेल त्याला। आणि तुम्ही ज्यावेळी मॉनिटायझेशनला अप्लाय कराल त्यावेळी तुम्हाला रिव्ह्यूज्ड कंटेंट अजिबात येणार नाही। ओके, कारण मी पण माझा वैयक्तिक एक स्वतःचं चॅनल रन करत आहे AI वरती आणि तुम्ही देखील अशा प्रकारे रन करू शकता आणि चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता। यात अर्निंग शॉर्टला कमी असली तरी यात व्ह्यूज जास्त येतात, कारण कार्टून व्हिडिओ लहान मुलं वगैरे बघतात आणि त्यामुळे मित्रांनो याला व्ह्यूज जास्त येतात मिलियनमध्ये आणि त्यातून अर्निंग पण चांगली होते। सो विदाउट मेहनतीचा हा कंटेंट तुम्ही नक्की ट्राय केला पाहिजे। त्यानंतर हा आपल्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह झालेला आहे। 21 मी तुम्हाला प्ले करून दाखवतो कशा प्रकारे दिसतोय हा व्हिडिओ। तर हे 21 चेक करा तुम्ही जाता जाता, हे बघू शकता। एक छोटे से गांव में एक लड़का रहता था। वो बहुत गरीब था, ना अच्छे कपड़े, ना जूते, ना किताबें, लेकिन उसके सपने बहुत बड़े थे। लोग हंसते थे, कहते थे इससे कुछ नहीं होगा, लेकिन उसने किसी की बात नहीं मानी। वो रोज मेहनत करता, छोटी छोटी चीज़ों से सीखता और एक दिन वही लड़का एक बड़ा अफसर बन गया, क्योंकि सपने हालात नहीं देखते, मेहनत और जिद देखते हैं। अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ जनरेट होऊन जाईल। सो आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे शॉर्ट्स व्हिडिओ अशा प्रकारचे कशा प्रकारे अपलोड केले पाहिजेत जेणेकरून जास्तीत जास्त व्ह्यूज येतील। व्हिडिओ हवा असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा, पुढचा व्हिडिओ त्या टॉपिकवरती नक्की येईल। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।